राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, हा संदेश यासाठी महत्त्वाचा आहे कारण 2026 मध्ये बऱ्याचशा माध्यमांनी सुचवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना एक भीतीदायक असं वातावरण निर्माण झालेलं आहे की यावर्षी दुष्काळ सदृश अशी परिस्थिती राहणार आहे. काही काही लोकांनी तर या दुष्काळाला 1972 सोबतही जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, हे आता जे काही व्हिडिओज किंवा जे काही माहिती तुमच्यापर्यंत येत आहे त्या माहितीमध्ये खरंच तथ्य आहे का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. 1 जानेवारीला मी यापूर्वीही संदेश दिला होता की कुठे केव्हा कुठपर्यंत थंडीचं वातावरण राहणार आहे आणि यावर्षी पावसाळा कसा राहणार आहे, हा संदेश सुद्धा मी मागील 1 जानेवारीला दिला होता. परंतु बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचलेला नाही. अफवा नावाची जी गोष्ट असते, कोणत्याही गोष्टीची चुकीचं माध्यम असेल किंवा चुकीची माहिती असेल, अफवा असेल, तर ती फार जोराने, वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने लोकांपर्यंत पोहोचत असते. परंतु खऱ्याला मात्र बहुतांश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फार कठीण मार्ग मिळत असतो आणि खोटं अफवा लोकांनाही फार पसरू वाटतात ना, ज्याच्यात काही महत्त्व नसतं, ज्यामुळे त्रास होणार असतो, अशा गोष्टी माणूस आवर्जून इतरांना नको त्या ठिकाणी, नको त्या मीडियावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु जर कदाचित एखादी चांगली माहिती असेल, ती माहिती मात्र तो स्वतःपुरतीच ठेवतो, स्वतःपर्यंतच राहू देतो, इतरांना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहत नाही. परंतु निसर्ग हेवा-देवा करत नाही. निसर्ग सर्वांनाच समतोल या प्रमाणामध्ये लेखतो. पाऊस यावर्षी कमी आहे म्हणजे काय? जे 2024-25 मध्ये आपल्याकडे पावसाळा झाला, पावसाळा 108% पडला, म्हणजे सरासरीपेक्षा मागील वर्षी जो पावसाळा झाला तो आवश्यकतेपेक्षा जास्त झाला. त्या कारणाने बहुतांश ठिकाणी नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. परंतु यावर्षी जी सरासरी असते, जशी की आपण जे काही मेजरमेंट दिलेलं असतं की 100% किती प्रमाणामध्ये पाऊस राहणार आहे, तर यामध्ये आपल्या राज्यामध्ये 100%ला अनुसरून जर धरलं तर आपल्याकडे पावसाळा हा 94 ते 96% होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची बाब आहे. खरीप हंगामामध्ये आपल्याला जेवढा पाऊस पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, घाबरण्याची काही आवश्यकता नाही. पाऊस पडणार नाही असं बिलकुलच नाही. पाऊस पडणार आणि तो देखील आपल्या पिकाला पाहिजेत अशा परिस्थितीमध्ये, अशा त्या पिकाच्या आवश्यकतेनुसार आपल्याकडे पावसाळा होणार आहे. हे या संदेशद्वारे मुख्यत्व करून सांगायचं आहे. कारण दुष्काळ पडणार उगाच लोकांची एक निगेटिव्ह माइंड सेट करणं वगैरे अशा पद्धतीचं आत्ताचं सध्याचं माध्यम आणि काही लोक जे काही हवामानाचा अभ्यास करतात किंवा पावसाबद्दलची माहिती सांगतात, त्याच लोकांनी हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, ते संदेश काही त्यामध्ये तथ्य नाही. यावर्षी मात्र पावसाळा आपल्याला नुकसानकारक नसून आपल्या पिकाला, खरीप हंगामाला फायदेशीर राहणार आहे. हा पावसाळा आपल्याकडे जसं की आता उद्याच्या 17 तारखेपर्यंत आपल्याकडे राज्यामध्ये सकाळच्या टप्प्यामध्ये हवेमध्ये गारठा आहे आणि धुक्याचं प्रमाण आहे. 17 तारखेच्या नंतर मात्र हा गारवा कमी होऊन जाणार आहे आणि उष्णतेला सुरुवात होईल. तर एप्रिल महिन्याच्या 1
13 ते 16 या टप्प्यामध्ये परत ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मे महिन्यामध्ये सुद्धा पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे व आपल्याकडे जून महिन्यामध्ये मात्र ही पेरणीला विलंब होईल आणि जून महिन्यामध्ये आपल्याकडं सर्वच जर पेरणीचा जर विचार केला तर यावर्षी जून महिन्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्येच पूर्ण पेरणी खरीप हंगामाच्या पूर्ण होतील आणि पाऊस हा काही भाग बदलत असेल किंवा काही खंड पडत अशा स्वरूपामध्ये हा पाऊस राहील, परंतु आपल्याकडे दुष्काळ सदृश्य अशी परिस्थिती बिलकुल अजिबात राहणार नाही. तेव्हा हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून तुम्ही पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा व हवामानाचा अचूक अंदाजा पाहण्यासाठी हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.